लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। नाशिक तपोवनातील झाडे साधुग्रामसाठी कापू नका या मागणीसाठी आज निसर्ग वाचवा भविष्य वाचवा अशा आशयाचे टी शर्ट व टोप्या घालून पर्यावरण प्रेमींनी भव्य मोर्चा काढला। यानंतर महापौर हिमगौरी आडके यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली। यावेळी मनसे नेते अमित ठाकरे हे उपस्थित होते। याबाबत अमित कुलकर्णी पर्यावरण प्रेमी यांनी अधिक माहिती दिली। 7 नावं द्या, तर 7 नावं आमच्यामध्ये 7 नावं करण्यासाठी आमची एवढी कमी संख्या नाही, आमची संख्या जास्त आहे। आमच्यामध्ये पर्यावरण प्रेमी असल्यामुळे आमच्यामध्ये पर्यावरणाने काम करणारे लोक जास्त आहेत। आम्ही 7 नावं तुम्हाला फक्त देऊ शकत नाही, आमच्याकडे जास्त नावं आहेत। आम्ही त्याला की आम्हाला 12-15 नावं, आम्ही 12-15 नावं देऊ, आम्ही 7 नावं देऊ शकत नाही। कारण की ही कुठली समिती ही काय एखाद्या पक्षासाठी किंवा तुमच्या एखाद्या एरियासाठी नाहीये, ही पूर्ण नाशिकच्या पर्यावरण आणि तपोवन हा जो आपला नाशिककरांची जी आस्था आहे, आपला जो कुंभमेळा दृष्टीने जे महत्वाचा विषय त्या ठिकाणी आपण ही समिती बनवतोय। तर या ठिकाणी आम्हाला नावं देताना 7 नावं आम्ही देऊ शकणार नाही, त्या विषयी आमचं भांडण होतं। आम्ही 12-15 नावं देऊ, महापौर मॅडमने ते ऍग्री केलेलं आहे की चालतील, पण तुम्ही आज द्या, आम्ही पुढच्या 2 दिवसात त्याच्यावर मीटिंग घेऊ। तसेच मनसे नेते अमित ठाकरे यांनी सांगितले की मनसेची सत्ता असताना एकही झाड न तोडता साधुग्राम तयार करण्यात आला होता। आपण 7 नावं समजा दिले तर पुढे आपण त्यांना काय मागणी करतोय, किती दिवसात मीटिंग घ्यावी किंवा आमची मागणी ही आहे की आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर्स दाखवतो की तुम्ही का झाडं नाही कापली पाहिजेत, तुम्हाला का कापायचे ही आम्हाला ऐकायचे। त्याच्यामुळे जी समिती फॉर्म नव्हती होत ती आता महापौरांनी अग्री केलं की समिती फॉर्म होते, त्याच्यात एक 10-11 नावं येतात, त्याच्यात मी पण जाणार आहे त्या बैठकीला। त्याच्यामुळे मला पण ऐकून घ्यायचंय, पण हा विषय ह्यांचा नाहीये, तुमचा नाहीये, तर आपल्या सगळ्यांचा आहे। मला वाटतं महापौरांचा पण आहे, पण ते या शहराचे सदस्य त्या राज्यात राहतात, त्याच्यामुळे आपण सगळ्यांच्या भल्यासाठी बोलतोय की झाडं नका कापू, याच्यात काही गैर नाहीये। खूप गंभीर आणि खूप प्रामाणिकपणे या सगळ्यांनी मुद्दे मांडलेत आणि मला वाटतं की याची उत्तरं मिळाली पाहिजे। पण याच्यापूर्वी देखील या सगळ्यांनी आयुक्तांशी चर्चा केली होती, त्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं, पण आश्वासनाची पूर्तता आयुक्तांकडे झालेली नाही। आपण आयुक्तांशी पण भेटणार आहात का पुढच्या वेळेला? या आयुक्तांना मी खरं तर आज भेटायला आले, आज आयुक्त का नाही भेटले मला माहित नाही। हे खरं तर ते निवडणूक आयोगासारखं झालं की राज्याच्या निवडणूक आयोगाला भेटल्यावर तो बोलला की केंद्र उत्तर देणं लागतो, केंद्राचा आल्यावर तो बोलला की राज्य उत्तर देणं लागतो। हे त्याच्यासारखं ते ढकलाढकली चालू आहे। पण आयुक्त पण त्यांचे आहेत, महापौर पण त्यांचे आहेत, आमदार पण त्यांचे आहेत आणि खासदार पण त्यांचे आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यात कोणीही उत्तर द्यावं, पण ते उत्तर देईपर्यंत एक झाड कापलं गेलं नाही पाहिजे। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।